4 मॅच खेळलो. 4 मॅचला 4 वेगळे कॅप्टन होते. हो बरोबर. मी 4 वेगवेगळ्या कॅप्टनच्या अंडर खेळलो. हा पण एक अनुभवच आहे. पण एक मात्र नक्कीच कळायचं की अपोजिशनपेक्षा आपल्याच टीमची जास्त भीती वाटायची. आणि मॅच झाल्यानंतर मला गावस्कर आणि वेंगसरकरांनी मला टी शर्ट भेट दिलं होतं. त्यावेळेला खूप मोठं हे होतं की गावस्करांनी किंवा वेंगसरकरांनी एखादी गिफ्ट देणं. इंडिया अंडर 25 विरुद्ध वेस्ट इंडिज, विव रिचर्डची टीम. त्यांचे पहिले 6 बॅट्समन जर बघितले, जे यायचे ते 100 करून जायचे. विकेट किपर तो चांगला, जो जास्त पकडतो तो नाही, कमी सोडतो तो. बरोबर. आणि हातातून एक बॉल पण न पडला पाहिजे तो विकेट किपर. नमस्कार, स्पोर्ट्स कट्टावर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. पण बरेच दिवस झालेत आपण माझा संस्मरणीय रणजी ट्रॉफी सीझन या आपल्या मालिकेत एखादा गेस्ट येऊन आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत सुविख्यात यष्टिरक्षक, सलामीवीर म्हणा, लोअर ऑर्डर बॅट्समन म्हणा, तुम्हाला हवं ते म्हणा, आणि आता प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे स्पोर्ट्स कट्टावर. थँक्यू अमोल. येस, सुलक्षण कुलकर्णी सरांची फार ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये. फक्त सांगतो की 5 डोमेस्टिक टीम साठी खेळले ते. 5च ना सर? 5 येस. फक्त. सुरुवात रेल्वेज, मग मुंबई, मग आसाम, मग विदर्भ, आणि शेवट झाला मध्य प्रदेश कडून. आणि आज तागायत त्यांनी 4 सिनियर टीम्सना रणजी ट्रॉफी मध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. त्यातली एकच टीम कॉमन आहे, आणि त्याच्यामुळे अर्थात आपण जास्तीत जास्त त्यांची जी ओळख आहे की ते मुंबईचे टिपिकल खडूस क्रिकेटर. सुलक्षण सर, आपण बसलो या ठाण्यात दादोजी कोंडदेव स्टेडियमवर. जरी तुमची जन्मभूमी ठाणे नाहीये, तरी कर्मभूमी आपण बसलोय ती बऱ्याच अंशी आहे असं आपण म्हणू शकतो. तरी मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, ते रेल्वेसाठी डेब्यू कसा काय झाला, म्हणजे नक्की तेव्हा काय झालं सांगाल का आम्हाला? सर्वप्रथम अमोल, धन्यवाद मला ह्या स्पोर्ट्स कट्ट्यावर बोलल्याबद्दल. मी बरंच ऐकलं आहे, मी पाहिलं पण आहे. आणि माझेच कलिग्स, मुंबईचे कलिग्स निलेश कुलकर्णी, अमोल मुजुमदार, जतीन परांजपे यांचे प्रोग्राम मी तुमच्याच माध्यमातून मी ऐकलं आहे. आणि खूप मी ॲक्च्युली मी थोडासा नाराज पण आहे की म्हटलं मला अजून का नाही बोलवलं म्हणून. तर फायनली आज तू बोलवलंस. Yes. तर धन्यवाद ह्या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल. बोलण्यासाठी बरंच काही आहे. त्यातला तू पहिला प्रश्न जो म्हणालास की रेल्वेला कसा काय खेळलास, तर माझा डेब्यू रेल्वेला झाला ज्यावेळेला मी 17 वर्षाचा होतो. आणि त्यावेळी असं होतं की मुंबईला खेळताना जे आमचे गुरु होते, आमचे सिलेक्टर गुरु म्हणा, नरेंद्र तामाणे सर, त्यांना माहिती होतं, ते सिलेक्टर पण होते, चेअरमन होते, आणि त्यांना एक्झॅक्टली माहीत असायचं की कधी खेळेल माणूस, कोण खेळेल, आत्ता प्रेझेंट सिच्युएशन काय, माझी पोझिशन काय, मी खेळू शकेन की नाही त्या वर्षी. आणि एक एक वर्ष फार महत्त्वाचं असायचं. तर त्यावेळेला मुंबईचे जुल्फिकार परकार आणि चंद्रकांत पंडित हे सिनियर विकेटकीपर होते. आणि त्यांनी मला सांगितलं की तू हे दोघे असल्यामुळे तू खेळणार नाहीस, बेटर आहे की तू ॲटलिस्ट रेल्वेला ट्राय कर. जर तिथे रणजी ट्रॉफी खेळला तर तुला तो अनुभव मिळेल. आणि नक्की त्यांचं ते बोलणं अगदी तंतोतंत खरं ठरलं. मी 17व्या वर्षी रेल्वेला डेब्यू केला, आणि त्या रणजी ट्रॉफीचा मला फायदा मुंबईला झाला पुढच्या वर्षी. पण मग वय ढापून 18 वर्षाचं दाखवावं लागलं का स्कॉलरशिपवर? नाही, माझं होईपर्यंत मी 17.5 वगैरे झालो, 17.5 झालो. तर 18 मी जानेवारीला झालो, तोपर्यंत रणजी ट्रॉफी खेळून झालं होतं. तर रणजी ट्रॉफी मी रेल्वेला खेळलो, आणि मग दुसऱ्या वर्षी मला मुंबईला झाला त्या रणजी ट्रॉफीच्या अनुभवाचा. राईट. आपण मुंबईच्या अनुभवाकडे येऊ. पुढचा प्रश्न जो आपल्या सिरीजचं नाव आहे की माझा संस्मरणीय हंगाम. आता तुम्ही 16-17 सीझन खेळलात, त्यातला सर्वात जास्त गप्पा कुठल्या सीझन बद्दल माराव्याशा वाटतात सर तुम्हाला? माय गॉड, इतका संस्मरणीय प्रवास आहे की त्यातलं एका याच्यामध्ये सांगता येणार नाही की माझा संस्मरणीय रणजी सीझन कुठला. 3 सीझन मी त्याच्यातलं विभागणी केली आहे. ते 16-17 सीझनमध्ये 3 संस्मरणीय सीझन. प्रत्येक सीझन हे प्रत्येक फर्स्ट क्लास क्रिकेटरसाठी, इंटरनॅशनल क्रिकेटरसाठी खूप महत्त्वाचे असतात. पण त्यातला जर 3 मी जर काढले, तर त्यातला माझा मुंबईसाठीचा पहिला सीझन तो अतिशय संस्मरणीय ठरला. माझा डेब्यू ह्याच ग्राउंडवर, ठाण्याच्याच ग्राउंडवर, माझ्या होम पिचवर माझा डेब्यू झाला होता मुंबईतर्फे, गुजरातच्या अगेन्स्ट, जिथे आम्ही पहिली मॅच हरलो. गुजरातच्या अगेन्स्ट आम्ही हरलो, आणि आम्ही फर्स्ट इनिंग हरलो. थोडं वाईट घटना म्हणजे अशी आली की त्या मॅचला गुजरातने आम्हाला फॉलोन दिला. आणि त्यामुळे जरा थोडी आमचे मॅनेजर होते, संघाचे जे मॅनेजर होते, रमाकांत देसाई सर, द ग्रेट रमाकांत देसाई सर, त्यांना थोडासा म्हणजे त्यांची तब्येत जरा बिघडली होती.
कदाचित त्यांना ते वाईट वाटलं असेल की आपण गुजरातने आपल्याला फॉलो ऑन दिला, कदाचित ते आयुष्यात झालं नसेल मुंबईच्या क्रिकेट हिस्ट्रीमध्ये, तर दिला. पण मॅच नंतर जास्त पॉईंट्स आम्हीच घेतले होते. हो बरोबर, हा. कारण का सेकंड इनिंग Second 30-32 ओव्हरमध्ये yes. 250 रन्स केले. 250 रन केले होते आणि ती मॅच खूप चांगली झाली. त्यानंतर त्या वर्षी दुसरा एक खूप महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 4 मॅच खेळलो. 4 मॅचला 4 वेगळे कॅप्टन होते. हो बरोबर. मी 4 वेगवेगळ्या कॅप्टनच्या अंडर खेळलो, हा पण एक अनुभवच आहे. पहिल्या मॅचला इथे ठाण्याला लालचंद लालू. राजपूत कॅप्टन, दुसरी मॅच RCFला झाली चेंबूरला, बरोबर. बडोदा विरुद्ध दिलीप वेंगसरकर कॅप्टन, तिसऱ्या मॅचला चंद्रकांत पंडित कॅप्टन आणि क्वार्टर फायनल अगेन्स्ट कर्नाटक शिशिर अतंगडी कॅप्टन. बरोबर. असे 4 वेगवेगळे कॅप्टनच्या अंडर पहिल्याच वर्षीचा अनुभव हा एक संस्मरणीय अनुभव होता. किती फरक पडतो या चार कॅप्टन्स बद्दल सांगा ना आम्हाला. चारही वेगवेगळे कॅरेक्टर्स होते. माझ्यासाठी तो एक म्हणजे वेगळा, कारण मी एक 18 वर्षाचा प्लेयर, ह्या टीममध्ये एवढी मोठी म्हणजे ती रती महारथीच्या टीममध्ये, रादर त्या ड्रेसिंग रूममध्ये बऱ्याच वेळा असं वाटायचं, आज मी अनुभवाने सांगतोय की त्यावेळेला कळायचं नाही, पण एक मात्र नक्कीच कळायचं की अपोजिशनपेक्षा आपल्याच टीमची जास्त भीती वाटायची. अपोजिशनबद्दल, क्रिकेटबद्दल मला कधीच भीती नाही वाटली की आपण कोणाबरोबर खेळतोय. बघितलं आपल्या ड्रेसिंग रूममध्ये, बघितलं की एका साईडला गावस्कर बसलेत, एका साईडला वेंगसरकर बसलेत, शास्त्री बसलेत, सगळे मोठे मोठे दिग्गज लोक बसलेत. त्यांना बघून थोडासा वाटायचं, पण दुसऱ्या मोमेंटला वाटायचं की आपण कोणाबरोबर खेळतोय, आपल्याला संधी कोणाबरोबर खेळायला मिळते. तर ही फार मोठी संधी होती आणि ती मुंबई ड्रेसिंग रूम. मग त्याच बाबतीत तुम्हाला विचारायचं आहे की ह्या सगळ्या ह्याच्यात तेव्हा एक तुम्ही म्हणलात तसं जस्ट टीनेज संपली आहेत, ठाण्यात वाढलाय तो साऊथ बॉम्बेत क्रिकेट खेळायचं मैदानावरचं कल्चर, ते साधारण तेव्हा त्या काळात, तर तुमच्या काळात हे प्रचलित होतं की दादरच्या पलीकडे म्हणजे क्रिकेटरच नाही. ते सगळं ब्रेक करून तुम्ही तिथे पोचलात कसे? किस्सा पण मजेदार आहे. मी जेव्हा 8वी-9वीत होतो त्यावेळेला मी कळव्यातून जायचो मॅच बघायला. पहिली मॅच आयुष्यातली बघितली, शिवाजी पार्कला गेलो आणि कांगालिक पाहिली. एक 79ची गोष्ट आहे, ज्यावेळेला मी 8वीत होतो. आणि त्या ग्राउंडवर जेव्हा कांगालिक पाहिलं, ते अनेक, मला पहिलं आश्चर्य वाटलं की एका वेळेला एवढ्या टीम्स कसे खेळतात. आणि ते बघून मी चक्रावलो. नंतर मी हळूहळू लोकांना विचारलं की ही कोणाची मॅच आहे, हे कोण खेळतायत. तर ज्या वेळेला नावं कळली, त्या नावं बघितल्यानंतर नावं तर रोज ऐकली होती. अजित वाडेकर सरांची शेवटची मॅच होती शिवाय पार्क जिमखानाला. तर अजित वाडेकर एवढी मोठी पर्सनॅलिटी, तर ती समोरून बघता आली. दुसऱ्या ग्राउंडवर दादर युनियन खेळत होती, जिथे गावस्कर, रामनाथ पारकर असे दिग्गज लोक, वासू परांजपे, हे सगळे खेळत होते. आणि त्यांना बघून त्याच दिवशी इन्स्पिरेशन मिळालं की यार क्रिकेट खेळायला पाहिजे, तर असं खेळायला पाहिजे. मग वानखेडे स्टेडियम बघितलं पहिल्यांदा. वानखेडे स्टेडियम जेव्हा पाहिलं त्यावेळेस तोही किस्सा मजेशीर होता. शाळेची पूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशन काय करायची की प्रत्येक शाळेला ते लेटर पाठवायचे आणि तुमचे 2 चांगले प्लेअर पाठवा सिलेक्शनला, असं ते करायचे. तर आमच्या 2 मीडियम होत्या शारदाश्रमच्या, इंग्लिश आणि मराठी मीडियम. त्यातनं ते सरांनी 25 प्लेअर पाठवले. मग ते गेलो आणि सिलेक्शनला गेलो. पहिल्यांदा आयुष्यात मी टेनिस बॉल खेळत होतो आणि त्याच्यावरनं लेदर बॉलवर गेलो. आणि तिथे जो गेल्यानंतर वानखेडे स्टेडियमला गेल्यानंतर एका साईडला रणजीची प्रॅक्टिस चालू होती, एका साईडला सिलेक्शन चालू होतं. मला सिलेक्टरही माहीत नव्हते कोण होते म्हणून. पण नंतर जेव्हा कळलं की हे सिलेक्टर अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई, नरेन तामाणे आणि रमाकांत देसाई असे दिग्गज सिलेक्टर अंडर 15ला होते. आणि त्या सिलेक्शनमध्ये मी सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाल्यानंतर पहिली मॅच मुंबईला खेळलो आयुष्यातली, लेदर बॉलची. दुसरी मॅच वेस्ट झोन खेळलो. तिसरी इंडियाला सिलेक्ट झालो कॅम्पला. आणि चौथी मॅच शाळेला खेळलो. लवली. सो असा हा प्रवास शाळेतला झाला. म्हणजे मतितार्थ की पण मग शारदाश्रम तुमचं क्रिकेटसाठी शारदाश्रम नाही झालं? क्रिकेटसाठी झालं पण त्यावेळेला सिलेक्शन आधी झालं. ओके, मग ठीक आहे. ओके, कमिंग बॅक टू 86-87, पहिल्या मॅच मध्ये सिंगल डिजिट स्कोर होता. दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही जे 4 कॅप्टनची नावं घेतली त्यातल्या एका कॅप्टन बरोबर तुमचे किती 160 रनचे वगैरे पार्टनर. 170. त्या पार्टनरशिप बद्दल सांगा ना. मजेशीर किस्सा आहे. पहिली RCF जिथे माझं होम ग्राउंड होतं, ते पण एक होम ग्राउंडच आहे जिथे अनेक वर्ष खेळलो. त्या ग्राउंडवर क्राऊड पण चांगला होता आणि विकेट अगदी ग्रीन टॉप विकेट होती. त्याला आम्ही म्हणू मुंबईतली, इंडियातली वन ऑफ द बेस्ट विकेट, फास्ट बाउन्सी विकेट. त्या विकेटवर बरोडाच्या अगेन्स्ट एक्सपिरियन्स टीम विथ अंशुमन गायकवाड कॅप्टन, किरण मोरे वगैरे खूप चांगली टीम होती. आम्ही टॉस जिंकून बॉलिंग घेतली आणि त्यांचा 220 काहीतरी ऑल आउट झाला.
त्या मॅचला गावस्करही होते, बलविंदर सिंग संधू, राजू कुलकर्णी, लालचंद राजपूत अनेक जण होते. आणि आमचे शेवटचे काहीतरी 40 मिनिटं असताना आमचे 20ला 3 आउट होते. बरोबर. आणि त्यावेळेला ओरिजिनल 5 नंबर गावस्कर सर होते. पण गावस्कर सर तयार नव्हते. आणि पूर्वी आपण आजच्यासारखं म्हणजे शॉर्ट्स घातले किंवा ट्रॅक पॅन्ट घातले, स्लीपरवर घातले असं नसायचं. त्यावेळेला व्हाईट्समध्ये असायचो. तर मी ज्या याच्यात होतो ते व्हाईट्समध्येच होतो, शूजमध्ये रेडी होतो. ती घाई झाली की कोणीतरी बाबा नाईट वॉचमन पाठवा, कोणीतरी नाईट वॉचमन पाठवा, 5 नंबर तयार नाहीये. आणि मग बलविंदर सिंग संधूने माझं नाव रेकमेंड केलं त्या मॅनेजरला किंवा कॅप्टनला. सांगितलं, कॅप्टन नाही मॅनेजरला, एकनाथ सोलकर मॅनेजर होते. त्यांना म्हटलं की अरे सुलक्षण बॅटिंग चांगली करतो तर पाठवतो. मला त्यांनी पाठवलं नाईट वॉचमन म्हणून. आणि दिलीप समोर होता 20ला 3. आणि मी गेल्याबरोबर सगळं तो कोंडाळा झाला. तो सिली पॉईंट शॉटलेग, बॅकवर्ड शॉटलेग, 3 स्लिप गली वगैरे. आणि 2 बॉल खेळलो. ते 2 बॉल ते खेळताना मला जाणवलं की तो लाईफचा एक्सपिरियन्स होता की समोरच्या पार्टनर काय बोलतोय. आणि एवढा मोठा प्लेअर, वर्ल्ड नंबर 1 होता दिलीप त्यावेळेला. तर मी 2 बॉल ते माझ्या टिपिकल टेनिसच्या ह्याच्यामध्ये नादामध्ये जे आपण खेळतो, बॉल आला की असा करायला जातो, तर ते शॉर्टलेग आणि बॅकवर्ड शॉटलेगच्या मध्ये असा बॉल उडाला. तर आपण जनरली बघतो की त्या नॉन स्ट्रायकरकडे बघतो, त्यांची रिॲक्शन बघत असतो. तर तिथून रिॲक्शन आली सरळ खेळ, सरळ खेळ. मला वाटलं बीप करणारी रिॲक्शन. बीप करणारी नाही, ती सरळ खेळण्याची होती. तर एक सांगितलं त्यांनी सरळ खेळ. परत त्या सवयीनुसार परत बॉल टाकला. रशीद पटेल होता फास्ट बॉलर, त्याने परत टाकला. परत असं झाला तर परत रिॲक्शन दिली. तर त्याने सांगितलं अरे सरळ खेळ, सरळ खेळ. तोपर्यंत ओव्हर झाली होती. ओव्हर झाल्यानंतर म्हटलं सरळ खेळायला बघ, पण ती सवय का लगेच 2 बॉलमध्ये होत नाही. केला. तर तो दिवस मी कसा बसा तो निघाला. तो नेक्स्ट डे त्यालाही वाटलं असेल मनातून की याने बॅटिंग बघितली नाहीये, हा टिपिकल नॉन नाईट वॉचमनच वाटतोय आणि माहीत नाही हा कसा खेळेल. पण दुसऱ्या दिवशी मी फ्रीली खेळलो आणि मग आमची जी पार्टनरशिप फुलत गेली. आम्ही 170ची पार्टनरशिप केली आणि ती पार्टनरशिप जेन्युइन बॅट्समनची बॅटिंग केली होती. आणि त्यांना पण कॉन्फिडन्स आला, सगळ्यांनाच कॉन्फिडन्स आला. आणि ती मॅच मी आउटराईट जिंकलो. त्या मॅचला 7 कॅचेस पण पकडले होते. आणि मॅच झाल्यानंतर मला गावस्कर आणि वेंगसरकरांनी मला टी शर्ट मला भेट दिलं होतं. ओके. मजेची गोष्ट अशी आहे, ते तर एक त्यावेळेला खूप मोठं हे होतं की गावस्करांनी किंवा वेंगसरकरांनी एखादी गिफ्ट देणं. मला मॅच नंतर ना सर्वात मजेची गोष्ट अशी आहे की त्यावेळेचं सिलेक्शन पण कसं होतं. दुसऱ्या दिवशी 3 वेगळ्या टीम सिलेक्ट झाल्या. दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी आणि विल्स ट्रॉफी या 3 टुर्नामेंटसाठी माझं सिलेक्शन झालं होतं. आणि ते मला आश्चर्यचकित झालं आणि खूप मोठी म्हणजे संधी मिळाली. तर रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनल कडे येऊ, पण दुलीप ट्रॉफीची फायनल नॉर्थच्या विरुद्ध त्याच वर्षीची होती का नेक्स्ट सीझन? त्याच वर्षी. रमण लांबाचे अंशु सरांचे 200 आणि रमण लांबाचे 300. करेक्ट. त्या मॅचला ती मॅच भिलाईला झाली फायनल. आणि आम्हाला वाटलं की विकेट एकदम बाउन्सी विकेट आहे, पर्स सारखी आहे. आणि बॉल टाकला की असा टंकन असा आवाज यायचा. आणि एक बाउन्सर, मला वाटतं कदाचित राजेंद्र सिंग घई, एक त्यांचा फास्ट बॉलर होता, खेळला पण. त्याने बाउन्सर टाकला. असं बाउन्सर टाकल्याबरोबर विकेट किपरच्या डोक्यावरून गेला तो डायरेक्ट 4. तर त्यावेळेला वाटलं की काय विकेट आहे, काय बाउन्सी विकेट आहे. तर आमचे काहीतरी 125ला 130ला 5 आउट झाले होते. आणि त्यानंतर माझी आणि अंशुबाईंची पार्टनरशिप झाली 220ची. बरोबर. मी 80 केले होते. अंशुबाईंनी वन ऑफ द ग्रेटेस्ट डबल 100 मी पाहिलेले अगेन्स्ट नॉर्थ झोन फायनलमध्ये 220 केले होते. आणि आम्ही 450 काहीतरी केला. तर आम्हाला त्यावेळेला वाटलं की 450 हा विनिंग स्कोर असावा. पण ते रमण लांबा आणि कंपनीने खोटं ठरवलं. त्यांनी 835 केले. 868 केले आणि रमण लांबाने 300 केले होते. राईट. सुलक्षण कुलकर्णी सरांचं एक रेकॉर्ड सांगतो मी तुम्हाला की हे जे 868 आहे ना, तो भारतीय क्रिकेट म्हणजे भारताच्या भूमीवर झालेला फर्स्ट क्लास क्रिकेट मधला हायएस्ट स्कोर आहे. आणि अजून एक रेअर रेकॉर्ड फक्त सुलक्षण सरांमुळे होऊ शकलं नाही. रिचर्ड हॅडलिननी टूर गेमवर ते सांगतील आपल्याला त्याच्याबद्दल की रिचर्ड हॅडलिननी 10 विकेट घ्यायची संधी होती एका इनिंग्स मध्ये. कुठली मॅच होती? न्यूझीलंड, वेस्ट झोन विरुद्ध न्यूझीलंड. आणि त्याच्यात एकच विकेट फक्त नव्हती जी रिचर्ड हॅडलिनची, ती घेतली जॉन ब्रेसवेलनी. करेक्ट. ती कोणाची होती? का तुम्ही असं केलं होतं? का तुम्ही तो विक्रम नाही होत? नाही, तसं काही करण्याचा उद्देश काही नव्हता. त्याने 9 विकेट काढले. त्या विकेटवर अमोल तुला सांगतो, ती विकेट आम्ही त्याला रनवे म्हणतो, हायवे म्हणतो. म्हणजे इतकी पाटा विकेट, इतकी फ्लॅट विकेट. त्यांचं किट लेट आलं म्हणून ते सकाळी 9:30ला ते थोडंफार जे ड्यूचा होता तोही पार्ट निघून गेला. मॅच 12:30 चालू झाली आणि त्याने पहिल्या 5 ओव्हरमध्ये 5 विकेट काढले.
ते सगळं झाल्यानंतर राजकोटला राजकोटला इतकी फ्लॅट विकेट, त्या विकेटवर त्याने 9 विकेट काढले आणि मी शेवटी मग 11वा मी आउट झालो. त्यावेळेला पार्टनर होते म्हणून मी मारण्याच्या नादामध्ये त्या ब्रेसवेलला आउट झालो. बाकी मनात असं काही नव्हतं. पण मला मला भाग्य मिळालं की रिचर्ड हॅडलीच्या अगेन्स्ट खेळायचं भाग्य मिळालं. राईट. आपण भारतातल्या दिग्गजांबरोबरच येऊ आपण हॅडलिंग बरोबर. तसंच तुम्ही एक मॅच विकेट स्किप केल्यात, एक इनिंग्स, जेव्हा ग्रीनिश आणि रिचर्ड्स डोळे Yes. झाकून मारत होते. करेक्ट. फायनली दोघं जण रिटायर झाले, बाकीच्यांना बॅटिंग मिळावी म्हणून. करेक्ट. तर त्या लोकांना मागून बघतानाचा अनुभव सांगा ना. ते माझे जेव्हा पीकला होतं. आम्ही ही मॅच इंडिया अंडर 25 येस. विरुद्ध वेस्ट इंडिज, आणि ती मॅच जी होती विव रिचर्डची टीम, त्यांचे पहिले 6 बॅट्समन जर बघितले तर ते होते गॉर्डन ग्रीनिश, डेस्मंड हेन्स, रिची रिचर्डसन, विव रिचर्ड्स, कार्ल हूपर, गस लोगी आणि जेफ दुजॉन. हे 7 बॅट्समन होते. जे यायचे ते 100 करून जायचे. आणि माझा ऑल टाइम ग्रेट दोघे ओपनर्स होते, हिल्स आणि ग्रीनिच. ग्रीनिच बद्दलची खासियत अशी होती की मी विकेट किपिंग करताना बघायचो की त्याला जिथे मारायचं आहे त्याच डायरेक्शनला बॉल जातो का. म्हणजे एखादा आउटस्विंगला ओपनिंग बॅट्समन म्हणून त्याला मिड ऑफला जर मारायचं असेल तर मिड ऑफला मारल्यानंतर त्याच डायरेक्शनमध्ये बॉल जायचा. जनरली बऱ्याच वेळा असं होतं की मिड ऑफला मारताना बॉल थोडा स्विंगनी बॉल कव्हरला जातो, की कव्हरचा बॉल पॉईंटला जातो. त्याला जिथे मारायचं तिकडेच बॉल जायचा. म्हणजे म्हणतो त्याला प्रिसिजन, की इतकं परफेक्ट मारायचा तो. आणि ते मागून बघताना जी एक वेगळी मजा होती. त्या मॅचमध्ये त्यांनी 600 रन्स केल्या. मला आनंद होता 600 रन करण्याचा नाही, पण एकही बाय न देण्याचा. की मी स्वतःला प्राऊड फील करतो की त्या मॅचमध्ये एकही बाय नाही दिली. आणि तामाणे सरांचं नेहमी एक बोलणं असायचं, विकेट किपर तो चांगला जो जास्त पकडतो तो नाही, कमी सोडतो तो. बरोबर. आणि हातातून एक बॉल पण न पडला पाहिजे तो विकेट किपर. बरोबर. आणि त्या दिवशी मला तो आनंद मिळाला होता. ही मॅच होती 1987-88 सीझन मध्ये, आणि त्या मॅचच्या दुसऱ्या इनिंग्स मध्ये नरेंद्र हिरवानींनी 6 विकेट घेतल्या. त्याच्यामुळे हिरवानींना टेस्ट संघात वर्णी लागली. आणि पुढे काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण परत येऊया 86-87 कडे. ती क्वार्टर फायनल कर्नाटका. अजून एका कर्नाटकाच्या क्वार्टर फायनल बद्दल आपण नंतर बोलणार आहोत. पण या 86-87च्या क्वार्टर फायनल बद्दलच्या आठवणी आम्हाला सांगा. मी जो म्हणतोय की माझा जो संस्मरणीय जो माझा रणजी सीझन जो म्हटलं त्यातली ही सुरुवात होती. ठाण्याला डेब्यू झाला, बडोद्याला दिलीप वेंगसरकर आणि त्या कंपनी बरोबर माझा एक संस्मरणीय माझा तो अनुभव होता. दुसऱ्या दिवशी 3 टीममध्ये सिलेक्शन होणं, दुलीप ट्रॉफी खेळणं, हा सगळा प्रवास. आणि केल्यानंतर क्वार्टर फायनल होती बँगलोरला अगेन्स्ट कर्नाटका. त्यांनी विकेटच बनवली होती आखाडा. त्याला आखाडा म्हणतो मी, म्हणजे शेतीचा तुकडा, त्याला विकेट म्हणणार नाही, इतकं आखाडा होता. ज्याने बॉल 1 पासून ते बॉल टर्न होणार रेड सॉइल विकेट होती. विथ त्यांचे 3 लेफ्ट हँड स्पिनर आणि एक ऑफ स्पिनर असं त्यांचा तो अटॅक होता विथ रघुराम भट. रघुराम भट म्हणजे कॉईनवर टाकणारा बॉलर, इतका ॲक्युरेट बॉलर. आणि टीम पण इतकी जबरदस्त होती त्यांची. जी.आर. विश्वनाथ, ब्रिजेश पटेल, रॉजर बिन्नी, किरमाणी, रघुराम भट, असे सदानंद विश्वनाथ, जबरदस्त टीम होती. आणि आम्ही टॉस हरलो आणि त्यांनी बॅटिंग केली. 465 केला त्यांनी. 465 त्या टर्निंग ट्रॅकवर, म्हणजे कदाचित 3 इनिंग होतील अशी ती विकेट होती. पण त्या विकेटवर न डगमगता मी ओपनिंगला गेलो. पहिलं तर 180 ओव्हरची किपिंग केली. बरोबर. 10 मिनिटांबाद लगेच ओपनिंगला गेलो. ओपनिंगला गेल्यानंतर 50ला आमचे कधी 70ला 3 आउट होते. 3 आउट झाल्यानंतर माझी आणि संजय मांजरेकरची पार्टनरशिप झाली 245 रनची. आणि आम्ही गेममध्ये आलो. आमचा कधी 330ला 3 आउट होता एक दिवस. आणि असं वाटलं की आम्ही मॅच जिंकतोय आता, आपलं जवळ आलो. आणि अनफॉर्च्युनेटली आम्ही दोघंही रनआउट झालो. मी 175 केले त्या मॅचमध्ये. आणि मला तो प्रत्येक क्षण आजही मला असं प्रत्येक बॉल आठवतोय की खेळल्यानंतर, एखादा शॉट खेळल्यानंतर माझं ते दैवत होतं. 2 दैवत आहेत माझ्या क्रिकेटमधले, एक गावस्कर आणि 2 विश्वनाथ. आणि विश्वनाथ स्लिपमधून बघत होते. एखादा शॉट खेळल्यानंतर सहजपणे किंवा लाजत मी बघायचो की विश्वनाथ सरांची रिॲक्शन काय आहे. तर ते बघायचे आणि ते फक्त डोळ्याची भाषा बोलायचे. त्या डोळ्यामध्ये त्यांचं ते हे होतं, ॲप्रिसिएशन होतं. आणि मला आठवते त्या टर्निंग ट्रॅकवर 175 पैकी ना जवळजवळ 125 रन ऑन साईडला होते, जे की खूप डिफिकल्ट आहेत मारणं. आणि ती 175ची इनिंग माझी लाईफ टाईम मधली बेस्ट इनिंग होती, ज्याला गावस्कर सरांनी वानखेडे स्टेडियमला एका फंक्शनला ॲप्रिशिएट केलं होतं. त्याला म्हटलं होतं की दॅट इनिंग वॉज वन ऑफ द बेस्ट नॉक फॉर मुंबई ऑफ दॅट डिकेड. राईट. दोन्ही दैवतांबद्दल
आम्हाला तुमचे पर्सनल अनुभव सांगा, कारण खूप कमी लोकांना हे भाग्य मिळतं की तुमच्या दैवताबरोबर एक पिढी तेंडुलकरचं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये झालं, तुमच्या काळात डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तुमच्या काळापर्यंत सगळी दैवत खेळायची वर्षानुवर्ष, म्हणून ते झालं, पण तरी तो ग्रुप खूप कमी आहे. तर तो दोन्ही दैवतांबरोबरची एक एक आठवण सांगा ना. अनेक आठवणी आहेत दोघांबरोबर, ज्यांना बघून किंवा ज्यांना फक्त ऐकून इन्स्पायर झालो. आणि लांबून गावस्करांबद्दल तर बोलायचं तर मी वानखेडे स्टेडियम किंवा टाइमशेअरची मॅच पण असताना लांबून साईड स्क्रीनच्या मागे उभा राहून मी बघायचो. त्यांचे एखादा फुटवर्क, एखादा डिफेन्स कसे क्लोज खेळतायत, आउटस्विंगला कसे खेळतायत, हे आजही माझ्या लक्षात आहे. आणि ते बघून त्यानंतर एक दिवस त्यांच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करून एखादी छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे ते सांगून, त्यानंतर लक पण एवढं की दादर युनियनसारख्या टीममध्ये पण एकत्र खेळून तिथेही अनेक किस्से आहेत. तर हे सगळं करण्याचं आणि छोटी छोटी गोष्ट म्हणजे त्यावेळचा जमाना असा होता की तुम्ही एक जरी छोटी गोष्ट जरी समजा एखादा चुकली तर ते नजरेत आणून द्यायचे, हे असं नाही आहे, हे तसं नाही आहे, हे असं व्हायला पाहिजे. तर ही सगळी गोष्ट गावस्करांबरोबर आणि विश्वनाथ बरोबर अगेन्स्ट खेळलो, जास्त अगेन्स्ट खेळलो, कर्नाटकच्या अगेन्स्ट. पण त्या अगेन्स्टमध्ये पण एक भावना होती की समोरचा माणूस कसा ॲप्रिशिएट करतोय, तुमचं टॅलेंट कसं ॲप्रिशिएट करतोय. आणि ती भावना बोलण्यापेक्षा जास्त व्यक्त होत होती. मला आता रिसेंटली जेव्हा मी मुंबईचा कोच म्हणून गेलो होतो कर्नाटकला, तर तेव्हा हा किस्सा तुम्हाला सांगतो की 2013ची गोष्ट आहे. आणि ते ब्रिजेश पटेल, चंद्रशेखर, रॉजर बिन्नी हे सगळे कमिटी मेंबर होते. पण आमची मुंबई कर्नाटक फायनल होती, KSCA फायनल. तर मला विश्वनाथ भेटले आणि म्हटलं हाय सुलक्षण वगैरे सगळं झाल्यानंतर तर तिथून 2 माणसं येत होती, 2 व्यक्ती येत होती. तर आले जवळ आणि त्यांना सांगितलं, हाय चंद्रा प्रास, डू यू नो हिम? तर म्हटलं, त्याने सांगितलं की नाही, म्हणून ओळखलं नाही. पण अनेक वर्ष झाली होती. तर म्हटलं ही इज सुलक्षण कुलकर्णी, हू स्कोर्ड दॅट मॅग्निफिशंट 175 अगेन्स्ट अस. तर तेव्हा मला आश्चर्य वाटलं की ह्या माणसाला स्वतःचे 100 माहीत नसतील, हा माझे 100 ते 100 25 वर्षानंतर पण ओळखतोय. हा त्याचा ग्रेटनेस. राईट राईट राईट. आणि याच नोटवर आम्हाला एक सांगा ना सर, की त्या काळात मॅच संपल्यानंतर, एस्पेशली आता तुम्ही म्हणलात की एस्पेशली छोट्या सेंटर्समध्ये मुंबई, बँगलोर, चेन्नई मधल्या मॅचेसमध्ये विशेष इंटरॅक्शन होत नसेल, प्लस तेव्हा मेजॉरिटी मॅचेस तुम्ही नॉकआउट्स खेळायचात एकमेकांविरुद्ध, पण मॅच संपल्यानंतर 2 टीम्स एकत्र, किंवा जे आजकाल तुम्हाला कोच म्हणून मेजर चॅलेंज असतं की लोकांना स्क्रीन मधून बाहेर काढून एकमेकांशी बोलायला लावणं, तर तेव्हा एकमेकांचा कंटाळा येईपर्यंत एकमेकांबरोबर राहणं, तर तेव्हा ऑफ द फील्ड संध्याकाळच्या काहीतरी आम्हाला किस्से खूप म्हणजे पूर्वी मॅच संपल्यानंतर अनेक वेळा आम्ही भेटायचो. बरं, ते मॅच मध्ये सुद्धा आम्ही जसं स्लेजिंग म्हणतो ना, ते स्लेजिंग पण करायचो. पण ते स्लेजिंग पण असं व्हायचं की तो समोरचा ॲप्रिशिएट करेल असं स्लेजिंग होतं. म्हणजे इतके अनेक किस्से आहेत. म्हणजे एक स्लेजिंगचा किस्सा सांगतो. मुंबई विरुद्ध MP एक मॅच होती वानखेडेला, आणि एक प्लेअर MP एक बॅट्समन आमच्या ऑस्पिनरला 1-2-3 ड्राईव्ह मारले, त्यांनी असे कडक ड्राईव्ह मारले आणि ते दोन्ही ड्राईव्ह त्या हातात गेले. तर आमचा सिली पॉईंटचा एक प्लेअर बोलला, अच्छे ड्रायव्हर लागते हो. तर त्याने आम्ही सगळे हसलो त्यावेळेला. आम्हाला हसायला आलं की अच्छे ड्रायव्हर लागते हो. तितक्यात त्याने ना 3रा बॉल तो ठरवूनच खेळला आणि त्याने मारला आणि तो बॉल फ्लॅट 1 बाउन्स गेला, बाउंड्री गेला. आणि मारल्याबरोबर तो बोलला, अच्छा पायलट बी हो. तेव्हा आम्ही अजून जास्त हसलो की अरे वा क्या बात आहे. म्हणजे त्याने पण इतकी सुंदर दाद दिली. तर हे स्लेजिंग, मॅच नंतर भेटणं, बोलणं, ड्रेसिंग रूममध्ये इंटरॅक्ट करणं, आजही आमची ती कॉम्रेडरी जी आहे, ते 30-40 वर्षाची कॉम्रेडरी ती आजही आहे. आम्ही सगळे लोक भेटले, जुने प्लेअर खेळलो, तर ते एकमेकांबद्दलचा आदर तो आज एक आहे. तेव्हा सिनियर्स भीती वाटणं स्वाभाविक होतं, पण तेव्हा जसं संजय मांजरेकरांची मारलेल्या गप्पांमध्ये त्यांनी एक किस्सा सांगितलाय, पण तेव्हा भीती खरंच वाटायची का ते सिनियर्स कम्फर्टेबल होऊन द्यायचे का तेव्हा ते कल्चरच नव्हतं? कल्चर नव्हतं. हॉनेस्टली सांगायचं तर कल्चर नव्हतं. हा तू खूप चांगला प्रश्न सांगितलास. भीती वाटायची का कसं वाटायचं? माझं हॉनेस्ट ओपिनियन जर सांगशील, त्यावेळी खूप शाय होतो मीच काय, अनेक यंगस्टर त्यावेळेला शाय असतील माहीत नाही, पण थोडी भीती वाटायची की ह्यांच्याबरोबर काय बोलायचं, ह्यांच्याबरोबर कसं बोलायचं, तो काय करेल. तर त्यातली माणसं प्लेअर बघून पण कळायचं की आता गावस्करांबरोबर ना बोलणं व्हायचं, बोलू शकत होतो. असं एक व्यक्ती आणि याच्यावर होतं
तर मला दिलीप बरोबर बोलताना तेव्हा पण आणि आज पण म्हणजे असं हे होतं, म्हणजे 10 वेळा विचार करावा लागतो बोलताना की काय बोलू ना, नेमकं काय बोलू, की यांची रिॲक्शन काय असेल. आणि त्यावेळेला वेगळं होतं, तर असं होतं. ओके. 86-87 साल क्वार्टर फायनलला टीम हरली, पण तुमची घरवापसी ऑफिशियल झाली. पहिली घरवापसी म्हणूया आपण. नंतर अजून एक झाली. पण त्या वर्षातला आत्ता म्हणजे तुम्हाला जर असं अर्धवट झोपेत घालून ठेवलं की त्या वर्षातला सर्वात मेमोरेबल किस्सा तुमच्या दृष्टीने क्वार्टर फायनलची 170 सोडून कुठला? मला पटकन नाही सांगता येणार. पटकन सांगता येणार म्हणून मी एक सेकंदचा, 1 मिनिटाचा पॉज घेतला की नेमका कुठला. तर डेब्यू मुंबईला चान्स मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे 175 तर नंतर झाले, ते बडोद्याची मॅच नंतर झाली. सर्वात पहिली झाली की मला 18व्या वर्षी मुंबईला चान्स मिळणं, ती इकडेच चान्स ठाण्यालाच खेळायला मिळणं. आणि त्यावेळचा त्या तामाणे सरांची दूरदृष्टी. आणि पुन्हा एकदा सांगतोय की त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं मला पुन्हा आठवतंय, जाऊन रेल्वेला खेळ, रेल्वेला रणजी ट्रॉफी खेळला तर त्याचा फायदा पुढच्या वर्षी होईल, पुढे तुला मुंबईला होऊ शकेल. तोच फायदा एक्झॅक्टली झाला आणि मला इथे चान्स मिळाला. जेव्हा मी खेळलो पहिल्या मॅचला कोणाचाच असा ग्रेट परफॉर्मन्स झाला नव्हता, माझाही झाला नव्हता, बॅटिंग झाली नव्हती. पण मुंबईने विश्वास ठेवला आणि मला दुसरी मॅच खेळवली. त्यावेळेला असं होतं की मुंबईला 2 मॅच जास्तीत जास्त परफॉर्म नाही केला की यू आर आउट. आणि मग तुम्हाला आउट म्हणजे जरा लांब आउट व्हावं लागतं. ती दुसरी मॅच माझी आयुष्यातली महत्वाची मॅच होती. ते मलाही माहित होतं की ह्या मॅचला जर नाही परफॉर्म केला तर लांब बसावं लागेल. आणि ती मॅच जी होती त्या मॅचमध्ये सगळे रतिमारुती होते, गावस्कर होते, वेंगसरकर कॅप्टन. आणि त्या मॅचचा परफॉर्मन्स आणि तो इम्पॅक्ट आणि 3 टीममध्ये होणारं सिलेक्शन, त्याच्या पुढे माझी गाडी गेली. आणि तो सीझन संपला जसा बँगलोरला, त्याच वर्षी मी 87च्या वर्ल्ड कपच्या प्रॉबेबल्समध्ये पण सिलेक्ट झालो होतो. त्यामुळे इथे सिलेक्ट होणं, पहिल्या मॅचला सिलेक्ट होणं, त्याची गाडी पुढे जाणं आणि तिथून पुढे जर्नी. लवली. ही जर्नी पुढे सुरू राहणारच आहे. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कळवा. आपले बाकीचे जे फक्त माझा मेमोरेबल रणजी ट्रॉफी सीझन या मालिकेतलेच नाही, बाकीच्या आपल्या सर्व दिग्गज खेळाडूंबरोबरच्या, उभरत्या खेळाडूंबरोबरच्या बाकीचे एपिसोड्स बघा, त्याच्याबद्दल फीडबॅक कळवा. कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर सगळीकडे आम्हाला कळवा कसा वाटला. आवडलं तर लाईक करा, आवडलं तर फिरवा तुमच्या मित्रमंडळींमध्ये, ज्याला आपण साध्या मराठीत शेअर करा म्हणतो. तर तुर्तास आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.